चला तर मंडळी, आज आपण बनवूया मैद्याच्या पिठाचे शंकरपाळ्या। 1 किलो पिठाला 300 ग्राम साखर वाटून घेतलेली आहे। आणि हे वेलची पूड आहे। हे सर्व मिक्स झाल्यानंतर 200 ग्राम डालडा घालूया। डालडा तापवून गरमच ओतायला पाहिजे। खुसखुशीत बिस्किटासारखे छान होतात। आता याच्यात दूध घालूया। दूध जरासं कोमटच घाला, म्हणजे पीठ छान दिसते। बघा, आपलं पीठ आता हे तयार झालेलं आहे शंकरपाळ्या बनवायला। तर 1 किलो पिठामध्ये 4 चपात्या बनवून 4 उंडे बनवून त्याला असं लाटून घ्यायचं। चपाती तयार झालेली आहे बनवून। आता आपण याचे काप कापून घेऊयात। इकडने सगळं कापून घ्या। जास्त पातळही लाटायचं नाही आणि जास्त जाडही लाटायचं नाही। हे बघा, आता बनवलेले शंकरपाळ्या तेलामध्ये तळून घेऊया। हे बघा, आता आपले हे शंकरपाळ्या तळून झालेले आहेत। काढून घेऊया। हे 1 किलोचे शंकरपाळ्या 1 टोपले भरून झालेले आहेत। किती छान आणि सुंदर दिसत आहेत। तुम्ही पण तुमच्या घरात असं हे करून पहा आणि टेस्ट करून कमेंट मध्ये मला पण कळवा कसं झाले ते।